नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा एक साधी, सोपी पण खूप सुंदर डिझाइन बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी उंची 14 इंच इतकी घेतलेली आहे आणि शोल्डर 5.25 इंच इतकं घेतलेलं आहे आणि आर्म होल घेतलेला आहे 5.25 इंच इतका घेतलेला आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 9.5 इंच इतकी घेतलेली आहे. तर गोल गळा करायचा आहे आणि त्याच्यावरती पॅचवर्कचं खूप सुंदर डिझाइन करायचं आहे. तर मी हा गोल गळा कट करून घेत आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. खूप सोपी आणि खूप सुंदर डिझाइन झालेली आहे. मी कॅनव्हास पेपरचा वापर न करता ही डिझाइन तुम्हाला शिवून दाखवत आहे. तर हा फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे. तर मी पहिल्यांदा अस्तर आणि फॅब्रिक यांना दोन्हींना एकत्र जॉइन करून शिलाई मारून घेणार आहे. तर फॅब्रिक सरकू नये यासाठी मी पिना लावून घेत आहे. पिना लावणं देखील खूप जरुरीचं आहे. तर मी सर्व बाजूला पिना लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला राऊंड गळ्याच्या आकारानुसार शिलाई मारून घ्यायची आहे. मी आता पूर्णपणे राऊंड शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई अगदी सावकाशाने गळ्याच्या आकारानुसारच मारून घ्यायची आहे. पिना लावल्यानंतर कापड कुठेही सरकत नाही. आता अशा प्रकारे पूर्ण चारही बाजूला शिलाई मारून आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे पिना लावलेल्या असतानाच फॅब्रिक पूर्णपणे आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यामुळे नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि फिनिशिंग देखील सुंदर होईल. आता मी पूर्ण चारही बाजूंना शिलाई मारून घेत आहे. तर साडीची जी बॉर्डर असते त्या बॉर्डरपासून मी पॅचवर्क डिझाइन कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने. कुठेही कॅनव्हास पेपरही यूज केलेला नाही आहे. तरी देखील डिझाइन खूप सुंदर झाली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तर आता मी गोल गळा हा कट करून घेत आहे फॅब्रिकचा आणि आता पिना काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे हे फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट झालेला आहे. तर पहिल्यांदा मी आता पूर्ण साइड बाजू कट करून घेत आहे फॅब्रिकच्या एक्स्ट्रा. त्या कट करून झाल्यानंतर हे पहा अशा सावकाशाने व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. या पूर्ण कट करून झाल्यानंतर पहिल्यांदा मी आता टक्स मारून घेणार आहे. दोन्ही साइडला 4 इंचावर 4-4 इंचाचे मी टक्स मारून घेत आहे. व्यक्ती जाड असेल तर 4.5 इंचावर टक्स मारले तरी देखील चालू शकतो. टक्स मारून झाल्यानंतर आता मी पाठीमागील पट्टी आता यावेळीच लावणार नाही आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जी डिझाइन काढायची आहे ती अस्तरच्या बाजूने मी आखून घेत आहे. अशा प्रकारची डिझाइन आपल्याला बनवायची आहे. मग ती डिझाइन मी दोन्ही साइडला पेस्ट करून घेत आहे खडूने आखून, म्हणजे समान होईल. अशा प्रकारे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही डिझाइन पेस्ट करून झाल्यानंतर हा बॉर्डरचा कपडा आहे. हा मधून जॉईंट करून मी घेतलेला आहे. आता हा बॉर्डरचा कपडा घेऊन त्याच्यावरती फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे आणि बॉर्डरची कापड देखील सरळ ठेवायचं आहे आणि आपल्याला याला देखील पिना लावून घ्यायच्या आहेत. डिझाइन खूप सुंदर आणि खूप लवकर होत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघून घ्या. अशा प्रकारे पिना लावून घ्यायच्या आहेत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला हाईप देखील नक्की द्या. आता आपल्याला गळ्याच्या आकारानुसार सेम बॉर्डर ही जॉईंट करून घ्यायची आहे. ही पूर्ण बॉर्डर जॉईंट करून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आतील बॉर्डरचा जो गोल कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला गळा परतवून बघायचा आहे मागील बाजूने समान अशी बॉर्डर आलेली आहे की नाही. ती बॉर्डर कट करून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारून जोडलेली बॉर्डर परतवून घ्यायची आहे. खालील बाजू अस्तरची आहे
आणि हे परतवल्यानंतर आपल्याला इथं दाब शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशी मी दाब शिलाई मारून घेत आहे. दाब शिलाई अगदी सावकाश मारून घ्यायची आहे. कारण याच्यावरती लेस लावणार नाहीये, त्यामुळे फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला असा लूक दिसेल. आता गळ्याच्या पाठच्या बाजूने जे आपण डिझाइन खडूने आखलेलं होतं, त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, फक्त वरच्या बाजूला. कमरपट्टीच्या बाजूला मारायची नाही आहे. तर वरच्या बाजूला अशी फक्त शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश, जसा आपल्याला आकार हवा आहे त्याप्रमाणे अशी सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर उलट्या बाजूला हे बघा, अशी गोल शिलाई मारल्यानंतर उलट्या बाजूने करून आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. शिलाईच्या अगदी साईडने अगदी काठोकाठ कटिंग करून घ्यायचं आहे. कोणताही कॅनव्हास पेपर न वापरता खूप सुंदर आणि पटकन झालेली ही डिझाइन आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. पूर्णपणे ही कटिंग करून घ्यायची आहे. अगदी सावकाश कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला खालील बाजूला कटिंग ते जोडून घ्यायचं आहे. तर खालील बाजू जोडत असताना मी कमरपट्टी अजून जोडून घेतलेलीच नाही आहे. तर त्यासाठी मी असं जी बॉर्डर होती ती अशा आकारामध्ये कापून घेतलेली आहे फक्त. आणि ती पाठीमागील भाग बरोबर आहे की नाही ते बघून तुम्हाला वाटल्यास पिना देखील लावून घेऊ शकता. पिना लावून ही अशी शिलाई मारून घ्यायची आहे सावकाश. तुम्हाला जर डाऊट असेल तर व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्या आहेत आणि मगच शिलाई मारून घ्यायची आहे. मी अशा प्रकारे दोन्ही बाजूला लावून शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई पूर्णपणे मारून झाल्यानंतर आपल्याला खालील एक्स्ट्रा भाग बॉर्डरचा कापून टाकायचा आहे. कमरपट्टीपासून जो खालचा भाग तो एक्स्ट्रा होता तो आपल्याला पूर्णपणे कापून टाकायचा आहे. हा असं मी कापून टाकून आता याला मी कमरपट्टी जॉईन करून घेणार आहे. टक्स तर आपण अगोदरच मारून घेतलेले होते. फक्त आता आपल्याला कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आता मी ही कमरपट्टी तयार करून ठेवली होती, ती तुम्हाला दाखवते जॉईन करून. कमरपट्टी अशा प्रकारे लावून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेऊन परतवून पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे मी परत शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपला पूर्ण लूक रेडी झालेला आहे. आता जी बॉर्डर कटिंग करून घेतलेली आहे ती आपल्याला लेसने शिलाई मारून फिनिश करून घ्यायची आहे. तर लेस जरा ब्रॉडच घ्यायची आहे आणि जी बॉर्डर आहे त्याच्या दोन्ही बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. कारण आपण कॅनव्हास पेपर वापरून पॅच बनवलेला नाही आहे, डायरेक्ट बॉर्डर लावलेली आहे. त्यामुळे फिनिशिंग लूक देण्यासाठी थोडी जाडसर अशी लेस घेऊन आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. तर मी ही गळ्याच्या डिझाईनच्या आकारानुसार जोडत आहे, तुम्ही पाहू शकता. याला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. लेस अगदी सावकाश जोडून घ्यायची आहे.
आता आपल्याला पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे शिलाई पक्की देखील होईल आणि बॉर्डरचे धागे देखील अजिबात निकलणार नाहीत. सेम टाईपने आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हा गळा खूप सुंदर दिसणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घ्या. आता याला मी मधोमध पॅच देखील एक लावलेला आहे आणि याला मी सिंपल असे लटकन देखील बनवून लावलेले आहेत. अशा प्रकारे जोडून आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे पुन्हा. आता पूर्ण जोडून झाल्यानंतर असं लूक डिझाईनचा तयार झाला आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण याला मी असे लटकन लावून घेतलेले आहेत. लटकन अगदी डबल कलरमध्ये खूप सिंपल बनवलेले आहेत आणि मध्ये आता आपल्याला एक पॅच लावून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खूप असं सुंदर लूक येणार आहे. तर तुम्ही बघू शकता असा हा फायनल लूक तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.